हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कॉम्पिटिटिव्ह स्टडी हब. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वेरूळच्या लेण्यांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. वेरूळच्या लेण्या हे छत्रपती संभाजीनगर पासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर आहे. वेरूळला एलोरा या नावानेही ओळखले जाते. वेरूळचे जुने नाव एलुरपुरम असे आहे. वेरूळच्या या लेण्या साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान कोरल्या गेल्या असाव्यात. वेरूळच्या लेण्या ह्या स्थापत्य व वास्तुशिल्पातील उत्कृष्टता आणि अद्वितीयतेचा उत्कृष्ट असा नमुना आहे. या लेण्यांचा उपयोग हा बौद्ध आणि जैन धर्मातील भिक्षू हे राहण्यासाठी म्हणजेच विश्रांतीचे ठिकाण म्हणूनही करत असे. या वेरूळच्या लेण्या एकूण 34 असून यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मांच्या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. यामध्ये बौद्ध धर्माच्या 1 ते 12, हिंदू धर्माच्या 13 ते 29 आणि जैन धर्माच्या 30 ते 34 इतक्या लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत. वेरूळच्या या शिल्पकलेतील उत्कृष्ट नमुना असलेल्या या लेण्या सह्याद्रीचाच भाग असलेल्या सातमाळा डोंगर रांगेत कोरलेल्या आहे. या वेरूळच्या लेण्याला भारत सरकारने इसवी सन 1951 मध्ये राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. तसेच युनेस्कोने इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये वेरूळच्या लेण्यांचा समावेश केलेला आहे. वेरूळच्या या 34 लेण्यांपैकी लेणी क्रमांक 14, लेणी क्रमांक 15 आणि 16 या राष्ट्रकूट काळामध्ये म्हणजे 757 ते 83 या दरम्यान कोरण्यात आल्या होत्या. या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या मूर्ती, बोधिसत्वाच्या मूर्ती तसेच प्रार्थना स्थळ इत्यादींच्या अनेक प्रतिमा आपल्याला दिसून येतील. या पाषाण पुष्पामध्ये अनेक लेण्या हा अतिशय महत्वपूर्ण अशा आहेत. त्यातील लेणी क्रमांक 10 आणि 16 या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुनाच म्हणता येईल. लेणी क्रमांक 10 हे एकमेव चैत्यगृह आहे. चैत्यगृहाला प्रार्थना स्थळ असेही म्हणतात. लेणी क्रमांक 10 ला विश्वकर्मा लेणी असेही म्हणून ओळखले जाते. या लेणीच्या प्रांगणामध्ये अनेक खोल्या आहेत, त्यामुळे यांना विहारयुक्त चैत्यगृह असेही म्हणून ओळखले जाते. या लेणीच्या दर्शनी भागात धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेत गौतम बुद्धाची प्रतिमा असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यानंतर उत्कृष्टतेचा नमुना म्हणजे लेणी क्रमांक 16. लेणी क्रमांक 16 ला कैलास लेणे म्हणूनही ओळखतात. हे जगप्रसिद्ध कैलास लेणे एक प्रकारचे मंदिरच आहे. हे कैलास लेणे राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याच्या काळामध्ये कोरले गेले. द्रविड शैलीवर आधारित असलेले हे कैलास लेणे संपूर्ण डोंगरापासूनच विलग झालेले आहे. शिवाय आधी कळस आणि नंतर पाया या विपरीत रीतीने हे मंदिर कोरण्यात आलेले आहे. आकाराने भव्य असलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्रातील एक आश्चर्यच आहे. ते अनेक मूर्तिशिल्पांनी समृद्ध असे आहे. यावर संहार मूर्ती, शिवमूर्ती तसेच विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आपल्याला दिसून येतात. तसेच रामायण व महाभारत या महाकाव्यातील अनेक प्रसंग या लेण्यामध्ये कोरलेले आपल्याला दिसून येतील. द्रविड शैलीवर आधारित असलेल्या या मंदिरावर कर्नाटक येथील विरूपाक्ष मंदिर, कांची येथील कैलास मंदिर आणि तामिळनाडू येथील मीनाक्षी मंदिर या मंदिरातील स्थापत्य कलेचा प्रभाव असल्याचा दिसून येतो. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांच्या लेणी क्रमांक 30 ते 34 अशा 5 लेण्या या वेरूळच्या लेण्यांमध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये इंद्रसभा, जगन्नाथ सभा आणि छोटा कैलास यांचा समावेश करण्यात आलेला आहे. इंद्रसभा आणि जगन्नाथ सभा या दुमजली आहेत. इंद्रसभेच्या प्रांगणात खालच्या मजल्यावर दोन्ही बाजूंनी जैन मंदिरे कोरलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे पार्श्वनाथ आणि बाहुबली यांच्या उभ्या मूर्त्याही आपल्याला येथे असल्याचे दिसून येते. गाभाऱ्यामध्ये सिंहासनाधिष्ठित महावीरांची प्रतिमा असल्याचेही आपल्याला
दिसून येते. तसेच जगन्नाथ सभेत महावीरांच्या जन्माच्या अनेक प्रतिमा कोरल्याचे आपल्याला येथे दिसून येते. अशा प्रकारे उत्कृष्ट स्थापत्याचा व कलेचा नमुना असलेले हे वेरूळचे पाषाणपुष्प. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.